नमस्कार, मी लक्ष्मीकांत खाबी, अध्यक्ष शरद किडाव सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे. पितृपक्ष सुरू होतोय आणि पितृपक्षामध्ये रूढी परंपरेनुसार जे आपले पूर्वज इहलोक सोडून परलोकात गेलेत, आपले वडीलधारे इहलोक सोडून परलोकात गेलेत, त्यांच्या आत्म्याची शांती करतात, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. म्हणून आपण पितरांचं जेवण घालत असतो. पण हे जेवण घालताना ज्या रूढी परंपरेचा अवलंब आपण करतो त्याचा मी फार मोठा काही अभ्यासक नाही, पण जे माझ्या मनाला वाटतं ते तुम्हाला शेअर करायचं होतं म्हणून मी आज आपल्या समोर आलो. हे जेवण घालताना तुम्ही जे जेवण घालताय ते खरंच जर आपण भुकेल्याच्या पोटी घातलं, गरीब अनाथ मुलांना जर ते जेवण घातलं, त्यांना चांगले कपडे या निमित्ताने आपण पितृपक्षाच्या निमित्ताने दिले, त्यांचं शिक्षणाची सोय आपण पितृपक्षाच्या निमित्ताने केली, तर आपल्या वडीलधाऱ्यांना नक्कीच त्याचा आनंदही मिळेल आणि त्यांना आपला जो काही आशीर्वाद द्यायचा आहे तो फार मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील असा माझा विश्वास. तर ह्या पितृपक्षाच्या निमित्ताने रूढी परंपरेनुसार वकिलाच्या पोटी अन्न घालावं अशी माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे. ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र आपण द्या, ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा द्यायचा प्रयत्न करा आणि आपण पितृपक्ष साजरा करा. धन्यवाद.